तयार करतील. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आवाड साहेब, सन्माननीय आवाड. अध्यक्ष महोदय, या बिलावर बोलताना प्रोहिबिशन ऑफ ऑप्सिन डान्स इन हॉटेल्स, ऑप्सिनचा अर्थ हा ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये फार वेगळा आहे आणि असे डान्सेस कधीच परमिट करता कामा नये. अश्लील या शब्दाचा गांभीर्यपूर्वक विचार करून या बिलात आणायला हवं. कुठलीही स्त्री आपल्या देहांगाचे प्रदर्शन करून नृत्य करण्यास तयार होणार नाही. उद्या उत्तर आहे. तिलाही सामाजिक भान असतं. या बिलामध्ये आपल्या इंट्रोडक्शन मध्ये स्त्रीचाच अपमान करण्यात आलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की हे बिल आणलंय कशासाठी, हे बिल आणलंय कशाला, मुंबई नजरेसमोर ठेवून आपण बिल आणतो का? मग तमाशाचं काय करायचं? तमाशा ही आपली लोककला आहे, आपण त्याच्यावर कधी बोलतो का? त्या बारमध्ये काम करणारी माझी गरीब बहीण ही परिस्थितीनुसार तिथे जाते, तिच्यावर आलेली परिस्थिती कारणीभूत असते. तिच्या पोटाचा आपण कधी विचार करणार आहोत की नाही? तिच्या मुलाबाळांचा आपण विचार करणार आहोत की नाही? तिच्या बेरोजगार नवऱ्याचा आपण विचार करणार आहोत की नाही? अश्लीलतेचं आपण, आणि हे लायसन्स राज आहे, लायसन्स मिळणारच नाही का? लायसन्स मिळणार है, सिर्फ एक का भाव 2 रुपया होने वाला है, सिर्फ पुलिस स्टेशन का रेट बनने वाला है. आपण असं म्हणणार आहात की जर असं काही वेगळं आम्हाला सापडलं तर सिनियर इन्स्पेक्टर सस्पेंड होईल, असं काय होणार आहे का? नाही होणार आहे. सगळं तसंच चालणार आहे. व्यवस्थेमध्ये काय बदल होणार आहे का? नाही होणार आहे. मग हे का करतो आपण? मग का करतो? सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ह आहेत. सुप्रीम कोर्टाचे बार म्हणजे हे डान्सिंग जे काय आहे त्याच्यावरती काही डायरेक्टिव्ह आहेत. ओ साहेब, काही डायरेक्टिव्ह आहेत, त्याचं पालन करायला हवं. आणि म्हणून मला वाटतं की हे बिल आपण आणलंय हे एका चांगल्या उद्देशाने आणलंय. पण ह्याच्यात अश्लील म्हणजे काय याचं वर्णन आम्हाला आपल्या तोंडातनं आपण स्पष्टपणाने महाराष्ट्राला सांगावं. कुठल्या नृत्य अश्लील ठरवणार? जगामध्ये तमाशा अत्यंत शौकीन पद्धतीने बघितला जातो. या महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक या सभागृहातले सदस्य हे तमाशाचे शौकीन होते. ते अश्लील होतं का? आपण विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने डॉक्युमेंटरी तयार करतो आहोत. त्यांच्या मुलांनी वगैरे काय ऑब्जेक्शन घेतली, मुलींनी काहीतरी नावाला ऑब्जेक्शन घेतले. ते अश्लील होतं का? नव्हतं. अश्लील काय हे तुमच्या आणि माझ्या डोळ्यावर आहे. तुमच्या आणि माझ्या डोळ्यातली वासना कमी झाली की अश्लीलता कमी होते. तर तुमच्या आणि माझ्या डोळ्यातली वासनाच कमी झाली नाही तर कपडे घातलेल्या स्त्रीमधलं सुद्धा आपण ज्या नजरेने बघतो ती वासना अश्लीलच असतं. त्यामुळे मंत्री महोदय, आपण ही स्पष्टता या बिलात आणावी की अश्लील म्हणजे या सरकारला नेमकं म्हणायचंय काय? केवळ मॉरॅलिटी म्हणजे मॉरॅलिटी चेक म्हणून, म्हणजे आमच्या काळात मी एक गोष्टीला विरोध केलेला. पोलिसांनी या मरीन ड्राईव्ह वरती पोरपोरी बसतात ना, आणि मला याचा जाहीर विरोध आहे. म्हणजे मी आय टेक इट ऑन रेकॉर्ड. ते पोरपोरी बसतात, त्यांना ए चल रे उठ रे. अरे कशासाठी? गिरगावच्या 10x10च्या खोलीत राहणारं कुटुंबातला पोरगा पोरगी लग्न केल्यानंतर जर तिथे रात्री 9 नंतर जेवणानंतर येऊन बसणार असतील तर त्यांना तुम्ही हाकलणारे कोण? कोण? अरे तो नवरा बायकोला बोलायला तर जागा मिळाली पाहिजे. घरात बोलायला जागा नाही, झोपायला जागा नाही. अशा परिस्थितीत जेव्हा मुंबईकर राहतो तेव्हा तो जीवना मरणाच्या समस्या या मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावरती आणि त्या वरळीच्या त्या नाक्यावरती सोडवतो. आणि आपण त्याला अश्लील समजतो. तो आपल्या डोळ्यातला भाव आहे. ते तिथे काय बोलतात ते आपण कधीच समजून घेतलेलं नाही. तेच आहे.
रात्री आपल्या पोराबाळांना सोडून स्वयंपाक करून बारमध्ये येणारी ती बाई ती नृत्य कसं करते हे बोयर साहेब ना आता तुम्ही बघितलं ना आता मी ना या बिल करणाऱ्यांनी बघितलंय, पण त्याला अश्लीलतेचा छाप मारून मोकळे झालो आपण. नुसतं नृत्य म्हणाला असतात तर आम्ही एवढी चर्चाही केली नसती, पण अश्लील नृत्य, अश्लील काय बाबा? ह्या बिल बनवणाऱ्यांना माहितीये का अश्लील म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय ऑब्सिन डान्स? हे फुल टू डेफिनेशन आम्हाला सांगा ना. सरकारने ऑब्सिन डान्सचं फुल टू डेफिनेशन आम्हाला सांगावं आणि मग याची जबाबदारी घ्यावी की असं नृत्य झाल्यास सिनियर पोलीस इन्स्पेक्टर जागच्या जागी सस्पेंड होईल. जसं आमचे एक मित्र म्हणाले की त्याचं रेकॉर्डिंग ठेवा आणि रेकॉर्डिंग चेक करा. आपल्या पोलिसांना तर तेवढंच काम बाकी राहिलंय. आपल्या पोलिसांना काय कामच राहिलेले नाहीत. इतकं व्यवस्थित झाली आहे न्याय आणि व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था की अजून वाढवा बोजा त्यांच्यावरचा. अहो दिवसा ढवळ्या होणाऱ्या बलात्कार थांबू शकत नाही आपण. पोरींची होणारी छेडखानी थांबू शकत नाही आपण. टिंगलटवाळी सांगू शकत नाही आपण नको तिथे कशाला हात घालतोय. तेव्हा मला वाटतं की हे बिल हे फक्त हायर मॉरॅलिटी सेट करण्यासाठी आणलेलं बिल आहे. हे हायर मॉरॅलिटीच्या नादात सरकार एका वर्गाला समाज व्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम करते. हे आपण करू नका. या बिलाला अंशतः का होईना पण माझा विरोध आहे. चला पुढे जाऊया. आता पुन्हा सूचना करा. बघा अजून सूचना एकदम थोडक्यात. हे विधेयक क्रमांक 53 मी संपूर्ण नावही घेत नाही, याला मी समर्थन